पालकांसाठी आनंदाची बातमी आहे। शिक्षण हक्क कायदा अंतर्गत अर्थातच RTE नुसार राज्यातील खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे। आता शाळांना 27 जानेवारीपर्यंत RTEच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे। अमरावती जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी या आदेशाबाबत परिपत्रक प्रसिद्ध केलं। शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांना प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे। आता संबंधित शाळांना 27 जानेवारीपर्यंत RTEच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शाळा नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया दिलेल्या कालावधीत पूर्ण न झाल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली असून 20 ते 27 जानेवारी दरम्यान नोंदणी व पडताळणी 100% पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विशिष्ट कार्यालय माननीय संचालक साहेबांकडून जे आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे त्या अनुषंगाने या स्तरावर कार्यवाही होत आहे आणि यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 226 शाळा आहेत। त्या 226 शाळांची नोंदणी सुरू झाली आहे। यामध्ये आपल्याला अनधिकृत शाळा, अल्पसंख्याक शाळा तसेच ज्या शाळेला 3 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत अशा शाळा वगळायच्या आहेत। आता पहिल्यांदा वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार 19 तारीख ही मुदतवाढ होती। त्यानंतर मुदतवाढ मिळून आता 27 तारीख झालेली आहे आणि 27 जानेवारीपर्यंत आपल्याला नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्र सुरू होणार आहे।